वर्षी ना एक्सरसाइज करायची म्हणजे करायचीच. प्रत्येक वर्षी बोलतो मी. स्वामी हर्षित दादा, काय करताय तुम्ही? हर्षित, मनाने शांत झाला असशील तर डोळे उघड, बघ समोर कोण बसलंय. काय करतोयस तू? हा, परत जे करतोयस ते चुकीचं काहीतरी करतो. यू नो व्हॉट, जाऊ दे. ए तेजा, काहीतरी करतोय हे महत्वाचं. वही कह रहा हूं मैं, एटलीस्ट मैं कुछ तो कर रहा हूं. तुम तो कुछ भी नहीं कर रही हो. कैसा आहे ना तेजा, आपण फक्त शरीराने स्ट्रॉंग असून नाही चालणार ना, आपण मनाने पण स्ट्रॉंग असायला पाहिजे. वो काय कहते, मनाची ताकद वाढवण्यासाठी आपण अनुलोम विलोम, काय अनुलोम विलोम आपलं काय? डोकं दुखतंय वाटतं, तेल लावत बसलायस ते. अगं ते मी सोशल मीडियावर एक ऍड बघितली होती तेलाची. काय की हे तेल लावलं ना की एवढे केस वाढतात की कापायचा कंटाळा येतो माणसाला. म्हणून मी आता हे तेल ट्राय करणार आहे. काय प्रेरणा की तू अशी सुंदर आणि मी हा असा, मी शोभायला पाहिजे ना तुला. त्यामुळे मी ठरवलं की हे तेल लावायचं आता. आणि मग माझे केस एवढे वाढतील असे लांब सडक आणि घनदाट. हे अजित, नवीन वर्षात सकाळपासून कोणी भेटलं नाही का मस्करी करायला? माझी मस्करी करतोस? एक मिनिट, तू सिरियसली बोलतोयस हे सगळं? खरंच केस वाढावे म्हणून हे तेल लावतोयस? हा. अजित, वेळ लागले का तुला? या सगळ्याची काही गरज नाहीये. हे बघ, तू जसा आहेस ना तसाच आवडतोस मला आणि शोभूनही दिसतोस तसाच. हा, एक मिनिट आणते. काहीतरी बघतोस आणि 8,000चं तेल खरेदी केलेस तू? क्या? एवढे पैसे तेलावर का? काय गरज आहे? हे बघ अजित, मी तुला शांतपणे सांगण्याचा प्रयत्न करते, पण हे शेवटचं सांगते. तुझं असणं महत्वाचं आहे माझ्यासाठी, तुझं दिसणं नाही. कशावर काय पैसे खर्च करतोस रे? हे बघ प्रेरणा, तुला कोण चिडवत नाही, मला सगळे चिडवतात. अरे तुला नाही माहित मला काय दुःख होतं ते. तू दे, आणि तू मला कशातही आडकाठी करू नकोस. हा, मला दे माझं तेल. नाही देणार, मला दे. नाही देणार तेल, नाही देणार. कशावर पैसे खर्च केलेस तू? 8,000. प्रेरणा दे, दो ना उसको तेल, दो ना. कि उसको चाहिए ना तेल, लगाना है ना उसको, तो दे दीजिए ना. कि वैसे अजित तू लगा चल. हर्षित दादा, तुम्ही काय सपोर्ट करताय त्याला? ए बरोबर आहे प्रेरणा, कशाला अडवतेस अजितला? त्याला जे हवं ते त्याला करू दे ना. अजित लगे राहू, केस उगवल्याशिवाय गप्प नाही बसायचं यावर्षी. अरे तू बघच केवढे केस येतात ते. तेजा, मी बघून घे ना तुझ्याकडे. हा, हसू नको. अजित, दे. खिल्ली उडवते तुझी. केस केस काय? त्यांचं घर आहे, आपण त्यांचं ऐकलं पाहिजे. तेल दे. तू काय असते, तू सुरू कर माझ्या बरोबर. अनुलोम आहे ते, विलोम. मी चोकडत बसेल. अगं प्रेरणा, तू पण लाव ना. ऐक ना, आयुष्य वाढणार नाही असं केलं तर, कमी होईल माझं. नॉट इंटरेस्टेड. वल्लरी, आज मंजुषाला कोर्टात हजर करतील ना? हो, आज पेशी आहे तिची, म्हणूनच मी जाणार आहे आज कोर्टात. मी स्वतः ती केस लढणार आहे. मिठूताई, मंजुषा खूप प्रयत्न करणार आहे जामीन मिळवण्यासाठी, पण मी तसं काही होऊ देणार नाहीये. म्हणूनच ही केस मी स्वतः लढणार आहे. तिला काय वाटतंय, तिच्यावर फक्त अपहरणाच्या, मुलांना पळवून नेण्याचे गुन्हे दाखल होणार आहेत? तिच्यावर खुनाचे सुद्धा गुन्हे दाखल होणार आहेत. तिला कठोरात कठोर शिक्षा कशी होईल ना याची काळजी मी घेईन.
वल्लरी, तुझ्या वकिलीचं जेवढं ज्ञान आहे ना ते सगळं पणाला लाव. पण मंजुषा सुटता कामा नये. तिला कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून ना पुन्हा कोणी अशी हिंमत नाही करणार असं काही करायची. मिठूताई, मी तुम्हाला घाबरवत नाहीये, पण आपण सगळ्यांनीच आता काळजी घेण्याची खूप गरज आहे. नाही म्हणजे मंजुषा जरी जेलमध्ये असली तरी तिची माणसं मोकाट फिरतात आणि त्यांची बारीक नजर असणार आहे आपल्यावरती. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना खूप सावध राहावं लागणार आहे. प्रेरणाताईंना तर मी सांगणारच आहे की आपण सगळे असल्याशिवाय घराबाहेर पडायचंच नाही. डॉक्टरांकडे जाताना सुद्धा अजित भाऊजींसोबतच जायचं. रिस्क नाही घ्यायची आता, कळलं? अरे वा, गप्पा सुरू आहेत. काय न्यू इयर रिझोल्युशन करताय की काय? हा मनोज जीजू, तसंच काहीतरी. हे वल्लू, मी काय बोलतो, खूप दिवस झाले आपण सगळे कुठे फिरायला गेलो नाहीये. मध्यंतरी आपण नव्हतो इथे, त्यामुळे खूप गॅप झालाय. तर आज आपण सगळ्यांनी कुठेतरी फिरायला जायचं का? हो, जाऊयात ना फिरायला. काहीच हरकत नाही. तसेही आम्हा सगळ्यांनाच ब्रेकची गरज आहे ना. मनोज जीजू, ह्या वेळेला एक्सक्यूज मी, म्हणजे मी आले असते पण मला आश्रमात खूप काम आहेत, त्यामुळे मला आश्रमात जावंच लागेल. यू गाईज कॅरी ऑन. घ्या, मिठूताई नाही आहेत ना, मग जाण्यात काही पॉइंट नाही. मिठूताई, या वेळेला आम्ही तुम्हाला एक्सक्यूज करतोय, पण पुढच्या वेळेला यायचं हं? काम म्हणून सोडतोय काय, बरोबर ना? हो. वल्लरी, कॉफी एकदम कमाल झाली आहे. अच्छा, मला कॉफी? सॉरी सॉरी, काय मी बनवतो, राहू दे. नाही नाही, देते देते, बसा. अरे बर, अजित भाऊजी तुम्हीच चिटिंग करू नका. ट्रूथ की डेअर? काय तू? डेअर. डान्स कर. चालेल चालेल. अजित मस्त डान्स करतो. कोणी बघितलंस तू? आणि त्यासोबत प्रेरणाताई नाचली. तिला नाचवा, तिला नाही 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 नाही. मी नाही घेतलं डेअर. अजितला करू दे, मस्त करतो तो. पार्टनर आहात ना तुम्ही. अर्धांगिनी आहेस ना? अगं आयुष्यभर साथ देण्याचं वचन दिलंयस तर दे सांग. चला चला चला. नहीं यार, वो बीच में था, बीच में था. ये बीच में नहीं. हे नाही नाही. ट्रूथ और डेअर? ट्रूथ ट्रूथ ट्रूथ. ए मी सांगणार याला, मी सांगणार. मला सांग, तुझ्या आयुष्यात 2 बायका आहेत. यार क्या बात कर रहा है? अगं थांब तू. एक मिनिट, काय म्हणजे तिला तर बोलू नकोस रे. अगं तसं नाही, म्हणजे 2 बायका म्हणजे आई आणि बायको. पण तसं बोला ना. आता तू ट्रूथ घेतलेस तर डेअर करून सांग की तुला जास्त कोणाची भीती वाटते. विषय का? ऑफकोर्स. ऑफकोर्स बायकोला, तेजाला. बापरे, मी नसतं ऐकून घेतलं. एक मिनिट, अरे तू मला घाबरतोस यार. मी काय एवढा त्रास देते का तुला? एवढी वाईट आहे मी? जाऊ दे यार. तुला आईच जास्त आवडते.
ते Truth or ट्रुथ आहे. हा काय ट्रूथ मी विचारतो. हा आता इथे मिठूताई आणि श्वेताताई नाहीयेत, तर तेजाताई आणि वल्लरी या दोघींपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? बट ऑब्विस आहे. प्लीज प्रेरणा सांगून टाक, वल्लरीला थोडंसं वाईट वाटेल पण जाऊ दे. त्याच्यातही तुम्हाला वाईट वाटेल कदाचित, पण ठीक आहे समजून घ्या. हॅलो प्लीज. मिठू आहे. काय मिठू आहे माझी फेवरेट. एक मिनिट ऐक ना, आमच्या दोघींमध्ये कोण हे विचारले? प्रेरणा काय दिसत नाही. आम्हा दोघींपैकी कोणीतरी एक निवडायचं होतं ना तुम्हाला. नाही पण असं कोणी काही बोललंच नव्हतं. मला तुम्ही दोघी तितक्याच आवडता, पण मिठू आपल्या सगळ्यांचीच फेवरेट आहे की नाही? जाऊ दे. शेंडेफळ आहे ना ते आपलं. ठीक आहे जाऊ ठीक आहे, ठीक आहे, जाऊ द्या. ठीक आहे, ठीक आहे, ठीक काय ट्रूथ ऑर डेअर? आहे. थांबा, आता मीच देते डेअर ह्यांना. एक एक मी काय म्हणते, वल्लरीला ठरवू दे ना, ती चांगलं डेअर देऊ शकते. म्हणजे मी देते. तुम्ही माझं चित्र काढा. एक मिनिट, चित्र काय? नाही काढू शकत? नाही, एक दुसरं काहीतरी डेअर दे ना. म्हणजे 10 किलोमीटर धावून दाखवा, पोहून दाखवा, वजन उचलायला लाव. तुला उचलू का? एकदम सोपं आहे. एक मिनिट, त्याला म्हणूनच डेअर म्हणतात. आता तुम्ही हे डेअर कम्प्लीट करायचंय, बरोबर आहे ना? आम्हाला सगळ्यांना काय रडतो काय रे? चित्र तर काढायचंय. कागद घ्यायचा, पेन घ्यायचा, असं 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 काढायचं. तू काढ मग. मला दिलं रे यार. ए मी आणतो स्केच बुक आहे माझ्याकडे. का कॅरी करतोय हा? आमच्या कॅफेमध्ये सगळं असतं. काय सुंदर. आहा हा नजाकत बघ. हाताची पेन्सिल जी धरली आहे ना. आहा काढायचं अजून. तुम्ही काढा, तुम्ही काढा. तुम्ही सगळे मिळून माझ्या नवऱ्याला त्रास देता. आता त्याला डेअर तूच दिलंस, तूच त्याला त्रास दिलास पहिला. वल्लू, हा इकडे बघ. हा, ओ डिटेलिंग. चल नेक्स्ट कोण आहे? क्या आहे यार? चित्र काढायचं होतं ना फक्त. आम्हाला बघायचं. आम्हाला बघायचंय. बरं ठीक आहे, तुम्हाला आधी नको दाखवते. बघू, नको बघू, ऐक ना, नको. कमाल. छान आहे ना? सुंदर. सौंदर्य म्हणजे असं ओघळत आहे. आई ग मला माहितच आहे. छान आहे. काय कमाल म्हणजे बघ. एक मिनिट, मला तर बघू द्या. होतं चित्र काढायला नको लावू.